सुंदर मनामध्ये भरली हिने काहीतरी राडा झालाय बघ. म्हणजे मला नक्की नाही माहिती, पण काहीतरी गडबड झाली. दिदे जरा क्लिअर सांगते का काय झालं ते? मला वाटतं ना भाऊजी कसल्या तरी संकटात अडकलेत. अय्यो हाय का आता? हा ना, तिकडे गेलते ना महाराणीचा वाढदिवस करायला टेकडीवर. त्या ढोलीचा बर्थडे होय, बरं झालं मस्तच पाय त्याला. मिनी अगं असं नको बोलू ग, भाऊजींच्या जीवाला धोका. अभ्या 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 काय आलंय तुला? डोळे उघड अभ्या. अभ्या डोळे उघड अभ्या. पाय अभ्या 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 डोळे उघड अभ्या. अभ्या जागा रहा अभ्या. अभ्या अभ्या जागा रहा. रुपे तुझी बहीण नर्स आहे ना, प्लीज तिला फोन करून सांग टेकडीवर ॲम्ब्युलन्स पाठवायला. मी सांगते तुला सगळं, प्लीज रुपे लवकर. अभ्या 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 ॲम्ब्युलन्स येते. हा मी तुला काही होऊ देणार नाही, जागा रहा अभ्या. अभ्या 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 जागा रहा. अभ्या 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 बोल ना माझ्याशी, बोल. अभ्या 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 नाही अभ्या जागा रहे. अभ्या 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 अरे बाप, लतीला भेटायचं म्हणून तयारी केली थी आम्ही. हे काय चाललं? अभ्या 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 अशो अभ्या कुठे आहे रे? अभ्या हा रुपे निघाली ना ॲम्ब्युलन्स. पण थँक्यू. अभ्या अभ्या ॲम्ब्युलन्स येते, तुला काही नाही होणार. अभ्या अभ्या जागा राह ना. अभ्या डोळे उघड. काय नाही होणार अभ्याला, घाबरू नको तू. आई घाबरू नको तू. काय नाही होणार. माझं चुकलं, मी लतीचं ऐकणं माझं चुकलं. माझ्या आब्याला जर काही झालं तर मी नाही जिवंत राहायची. आब्याला काही होता कामा नये. आब्याला काही होता कामा नये. आब्याला काही होता कामा नये. उठ 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 चल. आब्याला काही होता कामा नये. आब्या ए आब्या. आब्या अभ्या, लतिका, आब्या अभ्या, आब्या लतिका. दादा दादा इकडे मी.
लतिका अभ्या लतिका अभ्या 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 काय झालं लेकरा तुला असू दादा काय झालं आपल्या अभ्याला मला नाही माहित अभ्या अभ्या बघ ना माझ्याकडं डोळे उघडून बघ तरी अशू रक्त पाहिजे अशू डॉक्टरकडे नाही त्याला हॉस्पिटल नेऊ त्याला ॲम्ब्युलन्स बोलवली वेळ लागेल त्याला ते आपण बाईकवर नेऊया त्याला नाही नको बाईकवर हादरे बसतील त्याला अहो ॲम्ब्युलन्स येते ना थांब ए बाई तोवर जीव जाईल माझ्या लेकराचा मामी अहो आशू चल ने पटपटीवर ने त्याला चल चल अभ्या तरी मी सांगत होतो नको नको नाही नाही ऐकलं माझं हा ना आप्पा मी बी नकोच म्हणत होते आणि या लतीची फूस आहे भाऊजींना नाही तर इतक्या वर्षात कधी नाही भाग घेतला त्यांनी ते आणि तुम्हाला माहिती का आप्पा तुम्ही नाही सांगितलं तरी बी लती जाऊन त्यांना भेटती बोलती सगळं चालू आहे म्हणजे आता भाऊजींच्या जीवाला काही झालं तर लतीच्याच पायगुणांनी झालं असं मी नाही असं गाववाले तर म्हणतील ना घरचे कुठे जायला सगळे मला कधी कोणी काही सांगत का या घरात मी कोणी नाहीच आहे मला वाटतं टेकडीवर गेले दौलतरावांचे ट्रेनिंगचे कपडे खुराक सगळं घेतलं ना हा बा गाडीत ठेवलंय सगळं अचानक का मळ्यातल्या घरी पाठवून राहिले तुम्ही राहा 2-4 दिवस निवांत तिकडे अहो पण सांगतो तेवढं करा आणि कोणी विचारलं ना तर सांगा सकाळपासून तुम्ही तिकडेच होता म्हणून काय सकू आणि ऐका दौलतराव पण सकाळपासून तिकडे प्रॅक्टिस करत होते असं सांगायचं देवानं थोबड नाही दिलं का बोलायला हो निघा बापू 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 थांब 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 बरं थांब थांब बापू अहो कुठं सायकलने जाताय तुम्ही चला या बरं राहू दे की बापू बसा रिक्षात सायकल लावा कुठेतरी इथं तिथे लावा जा या लवकर चला ना बसा चला दादा चला चला दादा चला त्यावेळी कच खाल्ली आबांनी कुणाला पत्त्या लागला नसता पण इमेज इमेज महत्वाची ना आमचं काही चालतही नाही त्यांच्या समोर आजच्या आज काम तमाम झालं असतं कायमचं नाही झालं का काम तमाम तुम्ही काय आला इथं आबांना विचार अक्काबाईचा त्वरा आणि आमच्या डोक्याला ताप करा बारदानिया तुला जन्माला घालण्यापेक्षा ना वांज राहिले असते तर बरं झालं असतं सकू मर तिकडं